जिल्हा नियोजन समिती बैठकीत बीड जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर ठोस पाठपुरावा। उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केज विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आले। शेतकरी, ग्रामीण पायाभूत सुविधा, आरोग्य, वीज, अन्न सुरक्षा, पर्यटन तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। बैठकीत फार्मर आयडी प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे विशेष लक्ष वेधण्यात आले। जमिनीची अपूर्ण नोंद, चुकीचे क्षेत्रफळ, तालुका व जिल्ह्याच्या चुकीच्या नोंदी, दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नसणे तसेच फार्मर आयडीचा डेटा महाडीबीटी आणि पोकरा पोर्टलशी अद्याप जोडला न गेल्याने अनेक पात्र शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आणून देत या त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली। शिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, महावितरणसाठी नवीन रोहित्र खरेदीसाठी डीपीसी निधी मंजूर करणे, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर्स, कांदा चाळ, मनरेगा विहीर अनुदानाचे वितरण तातडीने करणे, 2025 मधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विमा दावे मंजूर करण्याची मागणी करण्यात आली। अंबाजोगाई येथील मुकुंदराज परिसराचा इको टुरिझम विकास, गरीब व भूमिहीन कुटुंबाचा PHS योजनेत समावेश तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना पुरेसा धान्यसाठा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत मागणी करण्यात आली। आरोग्य सुविधाच्या बळकटीकरणासाठी सोनी जवळा, बोरिसा, सावरगाव, येवता आणि पाटोदा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करणे, SRT मेडिकल कॉलेज, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, लोखंडी, सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य मानसिक आजार केंद्र, नेकनूरसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधे व यंत्रसामग्रीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संत सावता मंदिर, नेकनूर यांचा क वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करणे आणि आडस, बनसारोडा, विडा येथील श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्थलांतरण प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली। या बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, आमदार विक्रम काळे, धनंजय मुंडे, नमिता मुंदडा, सुरेश धस, प्रकाशदादा सोळंके, सतीश चव्हाण, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।